बाबा. आनंदाचे डोहे, आनंदाचे तरंग, आनंदाचे रंग. आनंद हा कुठं विकत मिळत नाही. एखाद्या दुकानात गेला एक मला छटाक आनंद द्या, एक पावशेर आनंद द्या. आनंद विकत घेणारी गोष्ट नाही. आनंद हा निसर्गात सुद्धा तुम्ही मिळवू शकता. आता हे पहा माझ्याकडं तुती आहेत. त्या तुतीला अशी गोल मोठी पानं येतात आणि त्याला तुती सुद्धा येतात आणि ते तुती एकदम खायला गोड मधुर असतात. पशुपक्षी पाखरं येतात आणि त्याचे तुती आवडीनं खातात. आणि त्या तुतीपासून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम मिळतं. तुतीपासून आपल्याला जसं कॅल्शियम मिळतं तसं मुक्या जनावरांना सुद्धा मिळतं. म्हणजे पक्षी तर येऊन खातेच, त्याचे ते तुती खातात. आणि त्या रेशीमच्या त्या किड असतात त्यांना ती आळीपासून ते रेशीम उद्योग सुद्धा चांगला चालतो. तसेच आपली गाय असेल, शेळ्या असतील किंवा काय प्राणी असतील, त्यांना जर ही पानं किंवा बारीक बारीक थांब्या टाकल्या तर त्याच्यापासून सुद्धा त्यांना कॅल्शियम मिळतं. एक प्रकारचं आवडीनं चारा हा म्हणून खातात. दुसरं असं महत्त्वाचं की ह्याच्या थांब्या तोडल्यानंतर त्याचं जळण म्हणून सुद्धा उपयोग होतो. हे त्याचे अनेक उपयोग आहेत आणि त्याची चव सुद्धा अशी आंबट गोड मधुर असते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथं तुतू लावाल त्या शेताच्या कडचं रक्षण होतं. शेतात जास्त करून काडी कचरा येत नाही. इतरांचं जे म्हणजे कॅरी बॅगा टाकतात हे त्याची अडवणूक होते. त्यामुळं तुती ही बहुगुणी वनस्पती आहे. थोडी आणि छान माहिती, मस्तपैकी माहिती. तुती लावा, आनंदी राहा, आनंद घ्या, आनंद द्या.